नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आता आहे गणपती. स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला वरती डेटू दिसला नसेल कारण कोणतरी टाकायला विसरलंय, ते जाऊ दे. सो गाईज, आज आम्ही हा व्लॉग स्टार्ट केला. आम्ही मध्ये मध्ये व्लॉग नाही करत. आम्ही फर्स्ट डे केला, त्यानंतर आम्ही नाही केले 2 दिवस. विसर्जन वगैरे होतं. तर आज आम्ही व्लॉग करतो कारण की आज होणार आहे काहीतरी खूप छान गोष्ट. तर ती छान गोष्ट अशी आहे की आज घरी येणार आहेत लोकसत्तावाले लोक. आणि म्हणजे ते असं गप्पा वगैरे मारायला येणार आहे. त्या लोकांचं असं काहीतरी चालू आहे की गणपतीमध्ये ते इन्फ्लुएन्सर्सच्या घरी जाणार गप्पा मारायला. पण आर्या एक दिवाना काय मध्ये डान्स स्टेप मारली त्याची. तर आज ते येणार आहे, तर आम्ही विचार केला की तुम्हाला हे दाखवा. आणि ना असं नेहमी इंटरव्ह्यूज वगैरे आम्ही सगळ्यांचे बघत होतो युट्यूबवरती की आमचं हे फर्स्ट टाइम आहे, तर कसं असेल काय बोलायचं. तर त्याच्यामध्ये सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, जी आहे उखाणा. चॅट जीपीटी आणि गुगल आणि माझंच बनवणार. पण याला बोली तू तुझं बनवू नको, लास्ट मोमेंटला मग ते असं निघतं. काय ते लास्ट टाइम काय बनवलं, मला आहे याच नावाच्या मुलीची खास, हे असं सगळं तू लोकसत्तावाल्यांसमोर बोलणार आहेस, त्यापेक्षा आपण हेल्प घेऊया. तर मी एक ना उखाणं बघितलं जे मला आवडलं म्हणजे फन आहे, पण ते नाही बोलणार आहे मी. तर ते उखाणं असं आहे की लग्नाच्या पत्रिकेवर काढले गणपतीचे चित्र नाही. तर ते उखाणं असं आहे की गणेशाच्या कृपेने सगळी विघ्न पळतात. यश रावांचं प्रेम बघून सगळ्या बायका जळतात. ऐसा नाही करणे मारलं का हा माझा वॉरियर आहे इकडे. तुझा वॉरियर बघ काय करतोय बाहेरच्या कुत्र्यांना. मी माझं काय टाकणार आहे, मी विचार करतोय रॅन्डम जे तेव्हा डोक्यात येईल ना तेव्हा ते बोलीन. नको आपली शुद्ध भाषा नाहीये. मग काय झालं, हे बघ व्यक्त कसंही करू शकतो माणूस, त्याच्यासाठी असं हे नाही की शुद्धच असली पाहिजे भाषा. याच मुलीची आहे खास, हे बोलणार आहे का आता, हे झालं एकदा, हेच परत थोडी बोलणार. तर अशा प्रकारे तुम्हाला आम्ही दाखवू की आमचा दिवस कसा जातो आणि मी काय घालते इंटरव्ह्यू. अरे अजून काहीतरी दाखव. पोहे, हे बघा पोहे. ये ना आता. हॅलो, डोक्यात का खाजवतोस रे यश. माझ्या जुलूला घेऊन जुलू, तिला घेऊन म्हणजे सगळे केस आहेत सांडायला. डाऊन पुस्तक आहे, एवढं प्रेम कसं काय बोलाय. कसं वाटतंय मॉम तुम्हाला, हा कसं वाटतंय बिचारी मॉमचे पाय दाबायचे. अरे वय मम्मीचं असं की मम्मीचे पाय दाबले पाहिजेत रे तुम्ही. आणि ही बघा ओ माय गॉड, मॉम बसले पाय दाबत बसले रे. एक सेकंड कसलं, एक सेकंड काय ऐकून घे. माझं नसेवर नस काहीतरी चढली, मला पाय सरळच करता येत नाही आणि आज इंटरव्ह्यू आहे म्हणून मम्मीने आता ते स्प्रे मारलं आणि आता ती थोडं दाबते. ह्याला सांगितलं नवऱ्याने केलं पाहिजे, तर माझ्या आई. अरे पण तू तुझ्या मम्मीला केलं पाहिजे तसं काय पाय दाबून घ्यायला. हा मालिशवाल्याशी लग्न केलंय तू, हे कपडा ठेवलाय म्हणून मालिशवाला वाटतो मी तुला. माझं काळजी कोणी घेतली पाहिजे लग्नानंतर, मी. मग तू आला पाहिजे इकडे, पण मम्मी आहे इकडे, कळतं का. पण शिवानी तू मम्मीचे पाय दाबले पाहिजेत ग, हे काय. मी तुला बोलली का चेप. खरं बोला मॉम, तुमच्या डोळ्यात दिसतंय आम्हाला. माझा खूप पाय सरळच होत नाहीये, ट्विस्ट झालाय माझा ढोपर. जातो का आंघोळ करून ये ना घरात गणपती. आणि तू केलीस का शाणे, मला काय बोलतेस. ह्याला सर्दी झालीये म्हणून माझ्या सुषमाताईने म्हणजे साई आणि मितूची मम्मी ह्याला काढा बनवून दिलाय. आणि मम्मी खूप नाटक करते काढा पियायला. आणि मम्मीमुळेच कळालं मला काढा पियाची सवय नाहीये, कारण की आमच्या मम्मीलाच आवडत नाही चहा. मसाले चहा पी ना. तू पी आता, तू पी. सर्दी झाली आहे नुसती आणि त्या जुलीला पण दिली आहे सर्दी. त्या जुलीने आम्हाला दिली आहे. मला वासच सुगंध नको घेऊ. सुगंध छान आहे. मम्मी यू कॅन डू इट. मम्मी पी, लहान आहे. मला काढा ही गोष्ट खूप आवडते. हो, मी बाळान काढा पण नाही प्यायली आणि कुठचेच काढे नाही प्यायली, नाही औषध प्यायली म्हणून आम्ही. मला ती आजी हे पण करून द्यायची, ते नाही का घासून देतात, जायफळ वगैरे टाकून. सॉरी काय अमेझिंग. नाही प्यायचं आता. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मला वास ना नोन आहे. कसला वास येतो माहितीये का? ग्रीन टी. येस,
ऑफिस मध्ये माहिती ते कॅलोमाईल काय तो कॅमोमाईल टीचा वास असते. कॅमोमाईल टी झोप येण्यासाठी पितात. इफ यू डोंट नो. आवडेल तुला. हा फक्त गरम आहे, गरम वासाने कळतंय की याची टेस्ट कशी आहे. गरम आणि कशाला बरं वाटेल नंतर असं ना गरम गरम वाटेल आणि छान वाटेल. मी पिणार. पी मग. खरंच छान आहे. अमेझिंग आहे ना. एक नंबर लागतं. माझं पिऊन पण जा. आणि ते सारखं करून करून बड़े काय बोलतात बड़े केस वालों को तुम लोग को प्रॉब्लम नहीं समझेगा. Oh yes yes yes. बडे केस वाला बोलतात. बडे केस. इन चला. मेन या इन मेन. मेन इन आता जाशील पटकन. कुठे आपल्याला कॉल करायचा तिला कुठे जाऊ कुठे काय विचारणार ती. अरे पण जाऊ कुठे हात पाय तोंड बाहेरून आलायस ना. ओके. सनस्क्रीन लावलेली लावलेली लावलेली. कोण नाही बोललं. मी क्रीम लावलेली शिशी दो. नाही सनस्क्रीन शिशी दो लावलेली मी. सनस्क्रीन आहे. पावसाळा चालू आहे. उगाच सनस्क्रीन नाही लावत मी. मी फक्त टेस्ट केली होती. येस लावायची असते. तुझं स्किन ऑइली होतं हे होतं. माझी स्किन ऑइली होत. जर मी सनस्क्रीन लावली आणि ऊन नाहीये तर माझी स्किन ऑइली होते आणि ऑइली झाले की डर्ट अजून चिटकते आणि मला अजून पिंपल्स येतात. खूप लोक बोलतात हे चुकीचं आहे, पण दिस इज व्हॉट वर्क फॉर माय स्किन. वर्क्स फॉर माय स्किन. ओके. तर हिचं मी फक्त ऊन असेल तरच मी सनस्क्रीन लावते. नाही शाबाश शाबाश शाबाश. सो पावसाळ्यात तर नाही. यू हॅव पास्ट. चल. कुठे लपतोस नेहमी. इकडे बघ. नैवेद्य दाखवायला आम्ही हे नैवेद्याची ताटली ठेवली नाही. काही समोर दिसलं की आधी तोंडात टाकायचं असतं तुला. हा काय असतं तुला. मुलं ही देवाघरची फुलं असतात. तू मुलगा नाही राहिला. तू लहान आहे. मुलं ही देवा. त्या दिवशी पण हिच्या घरी नैवेद्याच्या ताटात बाप्या माणूस झालाय आणि देवाघरची फुलं. आता नाही खाणार मी. खेळ फक्त खाण्यापुरती घेतलं. काय कर. कशी होती. कुठे मी खाल्लीच कशी होती. कशी ते तर सांग. खाल्ली. कशी होती ते तर सांग ना. अमेझिंग. बघितलं तुला पण मला पण. अरे नैवेद्य दाखवायचंय. खाऊ नको. नैवेद्य दाखवायचं. एवढा मोठा घोडा झाला तुला कळत नाही का नैवेद्याच्या आधी खायचं नसतं. स्वतः खाल्लं त्याच्या बघ पहिले. नुसता हिला एक चिकट भात बघा तिकडे बघायला गेली चिकट भात आहे. इंद्रायणी. टेस्टी लागतो एकदम. चिकट मस्त. मला पण चिकट भात आवडतो पण ऑन द कॉन्ट्ररी गौरांग आणि हा दुसरा गौरांग या दोघांना चिकट भात नाही आवडत. मला वाटतं गौरांग नावात येते. तुला कुठला भात आवडतो. चिकट भात म्हणजे. ओके सगळे आपण चिकट भात वाले. टेस्टच वेगळी आहे. हा त्याला ऍक्च्युअली स्वतःला टेस्ट येते थोडीशी. गौरांग हा नैवेद्य दाखवायला ये. चल. बोका आहे बे. बोका. दिस इज द साइन. उंदीर पकडायला एक आणलाय माणूस आम्ही घरातून. उंदीर पकडायला असं बोलतात मांजर स्वतःहून घरी आली की नेगेटिव्हिटी काढून टाकते घरात. हो येऊ दे मग. लेट हर कमी. कम आता तू येणार आहेस ठाण्याला. आता तू होणार आहेस मठाधिकारी. बसलीये बघा कशी मध्ये. सपोर्ट बघ काय केलंय. हात नको लाव. आमचा मी टाइम चालू आहे. तुमचा कसला मी टाइम तू लोकांना दाखवतो. असं बसतात का जुली. दाखव ना. लिप टू लिप पप्पी घे बघू दाखवतो. थांब मी लोकांना दाखवतो. घे पप्पी घे मी टाइम आहे ना तुमचा. घे पप्पी घे. लिप टू लिप. हे लिप नाही जबडा. हे जबडाचे नाकाच्या खाली. हे बघा नाकाच्या खाली इथे लिप आहे. दाखव. कुठे लिप. त्यांचं लिप एवढं आहे. हा मग इथे लिप टू लिप. साईडचं नाही सॉरी दे. शेंबडी आहे ना ती पण तेच बोलते तुला बघून म्हणून तुला देत नाही ती. आम्हाला लगेच देते. जुली दे लिप टू लिप दे. जबरदस्ती नाही करायची अजिबात. तिने असं केलं तिने. समजलं. बघ ती तोंड वाकडं करायला. बघ थोडी जवळ जा. ते बघ नकोय तिला तुझ्या दाताची भीती वाटते. हात न लावता परत एकदा जवळ जाऊन दाखवतो. केवढा लावला तिने. कुठे लावला तर दिसत सुद्धा नाही. बापरे घाम येतो. नानाची टांग एवढा असा घाम येतो. बाय पडली असती आता ती. पळून गेली. अगं घाबरून पळून गेली ती तुला. माझा ढोपर ट्विस्ट झालाय पण कोण चेपायलाच नाहीये. स्प्रे आणलाय मी. मार बोलते. सायन्स इज लाऊड. ब्लॅक घातलं तरी त्याच्यावर केस नाही दिसत. माझं पण याला मी काल घातलं. फक्त ती अशी करते ना तेव्हा. कशी करते.
आम्ही ज्या इंटरव्ह्यू बद्दल बोलत होतो ते लोक आता आलेले आहेत. मी त्यांना घ्यायला चाललोय. त्यांच्यासोबत मी ब्लॉग करेन की नाही माहित नाही, पण मजा येईल आता आम्हाला. जर असं विचार केला की ब्लॉग करूया त्यांच्यासोबत पण, तर मग आम्ही करू. पण आता मी त्यांना घ्यायला चालू. मी त्यांना बोललो आता तुम्ही येताच आहे, तर ते मला विचारत होते रिक्षाने येतो, कुठे यायचंय सांगा हे ते. मी बोललो मामा आता ना लेने को तुमको टेन्शन क्या है, कितना लोग बताओ खाली. तर चाललोय त्यांना घ्यायला लगेच. चलो बाय 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 बाय. सगळे कसे थांबले ते. हा मी तू चान्स माझा इथे बसतोय, कोण बोलत नाही तोपर्यंत बसतो. थोडस नर्वसनेस आहे पण पटकन आवडतो मला नाही. आणि भेटूया. तुला कधी असतं? मला मजा येते. घ्यायला गेलेलो ज्यांना सकाळपासून आम्ही तुम्हाला बोललेलो. हा ते तुम्हाला दाखवत होतं. 3 जण टोटल. आधीच आयलो बोलत होती, आता बोलायलो. तुमचं पण छान आहे. सिद्धी, स्नेहा आणि हे सर, प्रदीप सर. आहे. थोडं इंट्रोडक्शन. आम्ही लोकसत्ताकडून आलोय आणि आमची सिरीज आहे छान #आपला बाप्पा, आणि त्याच्यासाठी खास इंटरव्ह्यू घ्यायचा होता. आम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतो, गणपतीचं निमित्त मिळालं आणि आम्ही आता आलोत यश आणि शिवानीच्या मामाच्या घरी. येस, हिच्या मामाकडे. आणि छान गप्पा मारणार आहेत. इंटरव्ह्यू लाईव्ह झाल्यावर लोकसत्ताच्या चॅनलवर जाऊन बघायला विसरू नका. येस, ह्या बोलतात पण ह्या मध्ये मध्येच बोलतात. असं जास्त मी तर खूप मोठी फॅन आहे. तुम्ही जसं सगळे बघता तसंच मी पण यांचा ब्लॉग बघते आणि मी तशीच आलेली. थँक्यू. सुट्टीचं नाही सांगितलं. अरे हा, मी पण लोकसत्तामध्येच काम करते, पण आज माझी सुट्टी होती. खास मी यश आणि शिवानीला भेटायला आली. येस, आम्हाला बघायला सुट्टी बुडवली. थँक्यू यार, थँक्यू. लोकसत्ता प्रस्तुत #आपला बाप्पामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजूबाजूला छान गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि ऐन गणपतीत आपण एका लक्ष्मी नारायणासारख्या जोड्याची मुलाखत घ्यायला आलेलो. सध्या सोशल मीडियावर 2 प्रकारचे लोक आहेत. एक ज्यांना या जोडप्याचे व्हिडिओज आवडतात आणि दुसरे ज्यांना या कपलचे व्हिडिओ प्रचंड आवडतात. म्हणजे ट्रोलर्सही त्यांचं कौतुक करताना थकत नाहीये. मागच्या 1-1.5 वर्षात ज्यांनी डिसाइडेड नव्हतं, म्हणजे आम्ही रॅन्डमली एक दिवस उठलो आणि विचार केला की चला आपण काहीतरी करूया, बघूया, लोकांपर्यंत पोहोचलं आणि आम्ही बघायला लागलो की लोकांना ते आवडतंय बघायला आणि म्हणून आम्ही कंटिन्यू केलंय. नाव आज आपण फक्त यश शिवानीशी नाही तर त्यांच्या घरच्यांशी सुद्धा गप्पा मारणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, आता गणेश चतुर्थी छान काय आलं तिकडे का बघतोय? लाजतोय तू. आमचा इंटरव्ह्यू झालाय. माझी बहिणी आमचा इंटरव्ह्यू घेतला एकदम इमानदारीत. एक पण प्रश्न आम्हाला न सांगता तिने आमचा इंटरव्ह्यू घेतलेला. मला खूप भारी वाटलं. पण मी माझी मैत्रीण आली आमच्या बरोबर, ही स्नेहा. हिने ना आम्हाला ऑफिस मध्ये हिने सांगितलं की हा आहे ना यशी, असं तुम्ही बघा वगैरे. तेव्हा मी बघायला लागलो. म्हणजे तू बघत नव्हती आधी मला नव्हतं माहिती टू बी ऑनेस्ट. हिने मला इंटरव्ह्यू केलं आणि नंतर मला खूप आवडले. मी माझ्या ओळखीतल्यांना पण सगळ्यांना सांगते वोट करायला. वोट पण केलं. आणि इंटरव्ह्यूचं सांगायचं तर खूप स्पॉन्टेनियस आणि खूप फनी आणि खूप भारी इंटरव्ह्यू झालाय. आणि मला आणखीन एक चांगली गोष्ट तिला देणार बोलायला. आणखीन एक चांगली गोष्ट अशी वाटली की म्हणजे त्यांना असं ना कुठला असं एक काय आविर्भाव नाहीये की आम्ही म्हणजे एवढे जड शब्द मनापासून एवढे जड शब्द वापरते आई शपथ. इंटरव्ह्यूच्या मध्ये पण एक असा झपकन कुठला तरी शब्द पडून घेऊन येते. हा सॉरी, सुरुवातच कशी केली लक्ष्मी नारायणाचं. येस परफेक्ट. त्याच्यामुळे सो येस, ती कुठली अशी आकड नाहीये. हो येस. आता कसं आकड नाही आणि खूप छान साधी माणसं आहेत आणि तितकीच गोड आहेत बोलायला दोघंही. ही बघा, ही गोड. यश पण गोड आहे. मी गोड. आता हिला बोल. येस हाय. जेव्हा आमचं चाललेलं ना इंटरव्ह्यूचं डिस्कशन वगैरे, तर मी खूप भारी आणि त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट झाला ना त्यावेळी बघा तू एवढं भारी बोलली आहेस, त्यांनी तुला नाही भाव दिला. आई शपथ घातक. आई शपथ. बदलापूर स्टेशनला चला यशने हाय केलं तर मला की नाही पिट्टूस. नाही, कारण ना हा असतो एक्सपिरियन्स की म्हणजे ब्लॉग मध्ये काही लोक खूप गोड वागतात. इनफॅक्ट आम्ही पण कॅमेरा सुरू केला ना तर त्यांचा अप्रोच असा ओ माय गॉड गुड. पण नंतर तसं नसतं. म्हणजे इव्हन आम्ही मीडियाकडून आल्यावरही अनेक जण असे असतात की पण असं नाही. यश आणि शिवानीने मला कॉफी दिली, मॅगी आणू का तेही विचारलं, कचोरी दिली, वेफर दिले, संत्रा बर्फी दिली आणि खूप खायला वेळेला मस्त. थँक्यू. आणि इंटरव्ह्यू नक्की बघा, यांचे पण चॅनल. येस, या दोघींचे चॅनल आहेत. सिद्धी शिंदे, सातारकर स्नेहा. हो नाईस. आणि तुझ्या चॅनलचं नाव काय?
शिवानी मंचेकर. नाईस. मग आपलं सॉरी विसरलो, गौरांग मंचेकर पण एक चॅनल आहे, त्यांनी नवीन उघडलंय, जो आम्हाला झटका दिला त्याचा पण चॅनल तुम्ही जाऊन बघा. आता मस्त सगळं कॉफी बिफी पिऊन झालेलं आहे. ह्यांना परत आम्ही सोडायला जाणार आहे, तर परत भेटूया पुढे काय होतं तुम्हाला दाखवतच राहू. आणि अरे सॉरी, आई शपथ सॉरी, हे यांनी सगळं शूट केलं शेवटचं. थँक्यू चॅनल आहे त्यांचं. शौर्यदीप ह्यांचं पण चॅनल आहे शौर्यदीप, आणि यांनी शूट केलं, खूप पेशंटली शूट केलं यांनी आम्हाला. थँक्यू सर. मामी तुम्हाला कसा वाटला इंटरव्ह्यू? हो, खूपच छान झाला इंटरव्ह्यू वगैरे. मला माझ्या भाषेचं नाव व्हिडिओ युट्यूबवरती झाल्यामुळे मला खूप आनंद वाटला. त्यात जावयांची साथ पण मिळाली. चांगलं बोलला. जावई आणि मुलगा त्याच्यात मला फरक काहीच जाणवला नाही. जावई म्हणजे मुलाप्रमाणेच घरात आल्यावरती वागतो व्यक्त, तर मला काहीच फरक पडला नाही की जावई आहे म्हणून. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जावई आले आणि ते पण माझ्या भाचीला घेऊन आले. खूप बरं वाटलं. मम्मी तुला कसं वाटलं? छान, हा? मस्त. इथे तर काहीतरी बोल. छान, मस्त. तिकडे पण छान बोलली, तिकडे बरोबर बोलली, हा पण किती बोलला बाई, मला वाटलेलं नाही. बडबड करायला होत नाही ना, असं बडबड करायला बरं वाटतं. कॅमेरा शाय. कॅमेरावर बडबड. कॅमेरामध्ये तुला काय वाटतं? हा एकदम कॅज्युअली बोलला. सालाबाद प्रमाणे मी काय गप्पा नाही बसलो, बट सालाबाद प्रमाणे तुला कसं वाटलं इंटरव्ह्यू? म्हणजे माझे बाबू तुला इकडे एकदम मस्त एक्सपिरियन्स होता, आणि एकदम ते चांगले पण एकदम प्रश्न विचारले, मजा आली बोलायला. तुला कसं वाटलं? हा बिचारा घाम पुसत होता, आणि त्यावर तोपर्यंत ती बाकीच्यांना प्रश्न विचारत होती. बिचारा घाम पुसायला लागला, जसं याने हात वर गेला तिने याला प्रश्न विचारला. हा एकदम असं झालं. गडबडला जरा तो. तुला कसं वाटलंय? हा तुला कसं वाटलं? ए कुत्रे बोलते मेरे को अंधेरे में रखा था. आणि अजून एक गोष्ट, हा आता त्यांना सोडून वगैरे आला. अजून एक गोष्ट की आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे चालू होता, 2 मुली किती मुली होत्या माहिती नाही, तर त्यांनी हे रोज ठेवून गेले. आम्ही इथपर्यंत आम्हाला तेव्हा काय इंटरॅक्ट करता आलं नाही, बिकॉज चालू होता इंटरव्ह्यू. सो त्यांना हळूच सांगितलं की इंटरव्ह्यू चालू आहे, व्हिडिओ चालू आहे, तर तुम्ही नंतर या. पण आय थिंक त्याला उशीर झाला, त्यांना कळलं तर त्यांनी गुलाब सोडून गेले. थँक्यू, सॉरी भेटता आलं पण थँक्यू हे सोडून गेले म्हणून. आणि अजून पण आम्हाला खूप लोकांनी बदलापूरमध्ये बोलवलं होतं घरी, पण घरी सतत इतके लोक येत होते की आम्हाला बाहेर निघताना आलं, आणि हा आजारी पडला लास्ट मोमेंटला, तर म्हणून नाही येत आलं. पण स्पेशली सॉरी टू भार्गवी, कारण तिने बोलवलं आणि आम्ही येणार होतो पण नाही येता आलं. सॉरी, अर्धा इकडे, सॉरी नाही येता आलं. तर आता पटकन आरती करतो, आणि मग पुढे दिवस कसा चाललाय की दाखवू करतो ते दाखव, किंवा दाखवू किंवा एंड करू, काही करू. धन्यवाद, बाय. मी ह्याला एक चॅलेंज दिला, ह्याला जमतच नाहीये, रील साठी दिलेला, म्हणून ह्याला जमत नाहीये, नाही कोणालाच जमत नाहीये. हा, ह्याला नाही, तरी मी ट्राय करणार. रेडी? हा, तू लगेच अंग टाकू नको, बस. ओके. पण केलं ना. अरे भाई, आता मी बोला असं झालं, रील मध्ये तसं होत नव्हतं, पण समजलं. आम्ही पोहोचलोय गाईज इथे. आता आम्ही गार्लिक ब्रेड खायला आलोय. गार्लिक ब्रेडचा सुगंध इथपर्यंत येतो आणि ऍक्च्युली नाकात घुसतोय. आम्ही इथे नेहमी येतो, जेव्हा पण आम्ही बदलापूरला येतो ना, तेव्हा आम्ही गार्लिक ब्रेड खायला येतो तसे. पण मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आलेलो ना, तेव्हा मला वाटतं हे लोक रिनोव्हेट करत होते, म्हणून आम्हाला वाटलं बंद आहे, म्हणून आम्ही आलो नाही. तर आता नाव BKC, याचं नाव काय? किचन कॅफे. हे बघा, इकडचा आता लास्ट टाइम आपण तुम्ही राहत असाल, मला वाटतं बदलापूरवाल्यांनी खाल्लाच असेल, पण जे बदलापूरमध्ये नवीन येत असेल त्यांनी इकडे खाच नाही. पण आता लास्ट टाइम आपण, आणि सर्वात मोठी गोष्ट, आम्हाला तिकडे प्राजीचे मोमोज दिसले, तर ते पण खाऊ. हो येस, ते पण तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेले मोमो, ते पण अमेझिंग लागतात. पहिले हे खाऊन बघू आता कसं लागतंय परत. तू काय खाणार आहे रे? गार्लिक ब्रेड. ओ माय गॉड. 3 सेकंड भाई, 3 सेकंडचा रूल. तेच पाडलं, लगेच घेतल्या एकदम मोमो करून पाडलं. चला आता खाऊन बघूया. एक काम कर, आपण खूप टाइम झाला ना नाही खाल्लं, तर एकदा खाऊन त्यांना सांगूया ना, म्हणजे की याच म्हणून. तसंच आहे का? तसंच आहे. हे लोकांना हा ब्रेड पण इथेच बनवतात, आणि त्याच्या आतमध्ये जो गार्लिक बटरी. शिवानी हे चुकीचं करते. आता आम्ही खातो नाही, आता मी नाही त्याच्यात बळी पण. थँक्स मिचू यार, थँक्स यार, खूप थँक्स, प्रचंड थँक्स.
ये आया आहे अपना लोटस बिस्कॉफ, जे आम्हाला खायला आवडतं आणि इथे फर्स्ट टाइम खाणार आहे. इथे आम्ही युजली कॉफी पितो, पण आता ते आलेले तेव्हा आम्ही कॉफी ऑर्डर केलेली म्हणून विचार केला की कॉफी नको परत, तर आता लोटस बिस्कॉफ खाऊन बघूया इकडे. दुकानात यस दाखवलं त्यांना नाव. तुम खा के देखो, तुम तीनों खा के देखो चारों, कैसा लगा तुमको, कैसा लगा? मस्त लगा फटकार. तुला कसं वाटलं? तो खाल्ला नाही का? ते लोक तेच विचार करतात, मी तेच बोललो, हे लोक असे का बघतात? तू शाळेत चौथा मेंबर म्हणून तिकडे गेलेलास. व्हिडिओ कंटिन्यू ठेव, मला असं वाटतं का चांगलं फुटेज. हा नानाची डांग म्हणजे मला खायला भेटणार नाही. माझा चमचा कुठे टाकून ठेवलेला बघा पेपरच्या खाली प्लेटात. चला आता मी पण खाऊन बघतो. बाय बाय. खूप मस्त. आफ्टर गार्लिक ब्रेड आम्ही आलेलो आहोत प्राजीचे मोमो खायला. प्राजी नाही, मिस्टर प्राजीचे मोमो तिकडे ठाण्यात पण आहे, पण आम्ही ठाण्यातलं कधी ट्राय नाही केलं. या एका व्यक्तिमत्वामुळे आम्हाला इकडचे खायला मिळाले आणि तेव्हापासून आम्हाला हे आवडायला लागले, म्हणून आता आम्ही इकडे पण आलो खायला. तिकडे लिमिट मध्ये खाल्लं, इकडे पण मोमो खाल्ले नाही येत आहेत, ते पण दाखवू तुम्हाला कसे दिसतात. हे आहेत तंदुरी मोमो. किती पीस आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. आपल्याला 6 वाटले. 6 बोललोच नव्हतो, 8च असतात. मी तर बोललो 8च राहतात. बदलापूरमध्ये आता आम्ही रात्रीचे निघालो. बदलापूरच नाही, इन जनरल लोकांना प्लीज कारची हायबीम बंद ठेवा. आणि फालतू मध्ये कार्स ना हायबीम सारखे लाईट लावू नका. इट इज इलिगल. आणि समोरचा जो ड्राईव्ह करत असतो त्यांच्या डोळ्यांची वाट लागते. अशाने ऍक्सिडेंट होऊ शकतात, कारण की समोरच्यांना काहीच दिसत नाही. सो प्लीज. आणि आम्ही ना जे खूप नोटीस केलंय, आम्ही कुठून येतो ठाण्यावरनं ज्या वेने येतो आम्ही, एक असा पार्ट आहे तो क्रॉस केला ना कल्याणवाला, सगळे हायबीम गरजच नाहीये गावांमध्ये. आणि आम्हाला साई बोलला की इकडे लोकांना स्पीड ब्रेकर्स वगैरे दिसत नाही, पण हे इलिगल आहे. मी भरपूर आता कार्स आम्ही बघत होतो, ते लोक खाली पण नव्हते करत, कारण की त्यांच्याने लाईटच बदलून त्यांना सवय झाली. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही बघत असाल आणि तुम्ही हायबीम लावता तर तुम्हाला सवय झाली ती हायबीम लावून फिरायची, पण त्याच्याने ऍक्च्युली डोळ्याला खूप त्रास होतो आणि आम्हाला दिसणारच नाही. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुमच्या कारला हायबीम असेल, तुम्ही लाईट चेंज केले असेल, तर कधी तुम्हाला इन्शुरन्सची गरज पडली तर तेही होणार नाही. येस, हे पण आहे. जर तुम्ही हाय वॉट वाला कुठला बल्ब लावला असेल किंवा प्रोजेक्टर वगैरे काही असू दे, आणि जर काही असा अपघात झाला तर तुम्हाला इन्शुरन्स क्लेम नाही होणार. जर तुम्ही इलिगल म्हणजे त्या पॉईंट पेक्षा जास्त वाला बल्ब लावला असेल तर इन शॉर्ट तुम्ही हायबीम नका लावून चालू जर सिटी मध्ये चालतात. थोडा रस्ता असा क्रॉस केला ना, मी नोटीस डोकं दुखायला लागलं. सगळे हायबीम वाले, स्कूटी असू दे, कार असू दे. एवढी भयंकर आणि आम्ही जेव्हा रात्री ट्रॅव्हल पण करतो ना बदलापूरला, तेव्हा पण तो कल्याणचा तो शेड फाटा ना, तो क्रॉस केला की सगळे हायबीम वाले असतात. सो खूप फक्त कंट्रोल करा. थोडी लो बीम लावून चालवून बघा. तुम्हाला मला माहिती खड्ड्याचा प्रॉब्लेम होतो, पण हायबीम हायवे साठी आहे. तुम्हाला सिटीमध्ये लो बीम मध्ये खड्डे दिसतील तर तुम्ही एकदा ट्राय करा, आणि प्लीज हायबीम नका वापरू जितकं तुम्हाला जमेल. इन जनरल इलिगल आहे आणि इन्शुरन्स वगैरे पण नाही पडणार अशा ह्याला. सो प्लीज. आता आम्ही झालं घरी. गाईज थकलोय आम्ही, संपलेलो. ओ माय गॉड, सॉरी. आम्ही सांगायला आलो की आम्हाला कंटाळा आलाय, दमलोय आम्ही, आणि आम्ही इथेच व्लॉग एंड करतोय. थँक्यू. जर तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा, आणि इंटरव्ह्यू पण जाऊन बघा, आणि ही बघा, आणि हा आमचा इंटरव्ह्यू पण जाऊन बघा, आणि त्यांचे पण व्लॉग जाऊन बघा. तर थँक्यू. बाय बाय.